महाविकास आघाडीच्या जागा दाखवत आहेत। यामुळे आमचे मित्र फार आता त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाले, देवेंद्र फडणवीस साहेब। त्याच्यामुळे ते कसं आपली शाख वाचवता येईल त्याचा ते प्रयत्न करतात आहेत। त्यांचा तो प्रयत्न असफल प्रयत्न आहे आणि या असफल प्रयत्नाला तुम्ही फार काही शाबासकी देऊ नका अशी आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे। सर लास्ट क्वेश्चन। मुंबईत राहणारेच होते, मात्र ते आमदार आता अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यांच्याशी तुम्ही वर्चुअल संवाद साधलेला आहे का? 15 तारखेला आमची CLP ची मीटिंग आहे। 15 तारखेला 9:30 वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत। 16-17ला आमचं ऑलरेडी 2 दिवसाचं शिबिर लोणावळ्यामध्ये आहे। त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील। त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावं असं आमचं म्हणणं आहे। निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेलं गेलेलं आहे, त्यामुळे नांदेड कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्तीविशेषचा नाही। त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आतापासून आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत। त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या बरोबर। आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे। आत्ताच आमचे प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत। त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही। आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय। ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी खिडे काढले जातात आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहेत। या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला? हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचं आहे। या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय? हा प्रश्न काय सातत्याने आला पाहिजे नाही का? आणि या पद्धतीचं विकासासाठी गेले, कायचा विकास आहे? प्रभारी साहेबांनी सांगितलं विकास कोणता आहे त्यांचा, पण मूळ प्रश्न आहे की या शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज दिल्लीच्या सीमेवर होत आहे, त्यांना धमकवलं जात आहे प्रशासन माध्यमातून की आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, प्रशासन बोलतोय आणि या देशाच्या अन्नदात्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांचं रक्त वाहवलं जात आहे। मग हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी जावं ना शेतकऱ्यांच्या समोर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना। एवढंच प्रधानमंत्र्यांचं नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून जातोय। अहो हे शेतकऱ्याचेच पोरं आहेत। आज त्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, लाठीचार्ज होत असेल, त्यांना दिल्लीत आले नाही पाहिजे खिळे काढले जात असतील तर हे कुठली लोकशाही आहे? ही तानाशाही आहे। आणि म्हणून या तानाशाहीच्या विरोधातली आमची लढाई आहे। म्हणून आम्ही त्यांचे कोण येणार आहे काय आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आहे। जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई महत्वाची आहे, ती लढाई आमची आहे। हिंदी में तो बोला ना। हाँ हाँ अरे यार बोलने दो पहले यार, प्लीज प्लीज प्लीज। श्रीयुत अशोकराव चव्हाण यांचं भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि तो टायमिंग जर पाहिला, त्याची वेळ पाहिली की ज्या वेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज चालला होता, अश्रुधूर सोडला जात होता, त्याच वेळेस ते इकडं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत होते। खरं त्यांचं आतापर्यंत राजकारणावर ते बोलले, राजकारण हे तत्वज्ञानाचं असतं, विचाराचं असतं। त्यांचे पिताजी माननीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा काँग्रेस करता काम केलं, काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आणि देश पातळीवर सुद्धा मोठमोठी संधी त्यांना मिळाली। त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून यांना सुद्धा खूप संधी ही काँग्रेसनं दिलेली आहे।
मुख्यमंत्री म्हणून राहिले, मंत्री म्हणून राहिले, प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले. ह्या सगळ्यानंतर आतापर्यंत जी भाषणं झाली ती विचाराची भाषणं करीत होते, तत्वज्ञानाची भाषणं करीत होते. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी? खरं म्हणजे यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं? याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे. मला एक माहिती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये